श्री क्षेत्र भगवानगडावर पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात पाथर्डी येथे दसरा मेळाव्याच्या नियोजनाची बैठक पार पडली आहे। या बैठकीस दसरा मेळाव्या संदर्भामध्ये 7 ठराव मंजूर करण्यात आलेत। यामध्ये पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यास भगवानगडावर यावे यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा यांनीही ऊसतोड कामगारांना मार्गदर्शन करावे। गोपीनाथ मुंडे ज्या स्टेजवरनं शुभेच्छा देत होते त्याच ठिकाणावरनं पंकजा यांनी शुभेच्छा द्याव्यात। नामदेव शास्त्री महाराज यांनी भावना लक्षात घेऊन दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवावी। गडावर राजकीय भाषण करणार नसून शांततेमध्ये मेळावा होईल याची खबरदारी घ्यावी आणि या मेळाव्यास प्रशासनाने मदत करावी। दरम्यान कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवानगडावर दसरा मेळावा करण्याचा निश्चय यावेळी पंकजा समर्थकांनी केलाय। तसेच दसरा मेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या नामदेव शास्त्री महाराजांना सुरुवातीला विनंती करू अन्यथा हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊ असा इशाराही यावेळी पंकजा समर्थकांनी दिलाय। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होऊ द्यावा ही विनंती भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांना दसरा मेळावा कृती समितीचे कार्यकर्ते करण्यासाठी गेले असताना गडाच्या गेटवर नामदेव शास्त्रींच्या भक्तांनी त्यांना अडवले। त्यामध्ये दोनही गटामध्ये धक्काबुक्की होऊन कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे। कृती समितीचे कार्यकर्ते नामदेव शास्त्री यांच्या निवासाकडे गेले असताना तेथेही गड परिसरातील भक्तांनी त्यांना अडवून आत जाऊ देण्यास पूर्णपणे विरोध केलाय आणि नामदेव शास्त्री महाराजांनी कृती समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून भेट घेण्यास नाकारली आहे। भेट होत नसल्याचे लक्षात येताच कृती समितीचे कार्यकर्ते तेथून निघून गेलेत। दरम्यान गडाच्या परिसरातील भक्तांनी दसरा मेळावा कृती समितीच्या कार्यकर्त्यांना गेटवरच अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला। गड परिसरातील युवा भक्तगण आक्रमक होते। शास्त्री महाराजांच्या संरक्षणासाठी भक्त लाठ्या काट्या घेऊन सज्ज झाले होते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त भगवानगडावर तैनात करण्यात आला होता। त्यामुळे तणावपूर्ण वातावरणामध्येही शांतता निर्माण झाली। दरम्यान पाथर्डी येथे दसरा मेळाव्याची नियोजनाच्या बैठकीस माजी आमदार दगडू पाटील बडे, औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड, लातूरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, फुलचंद कराड, अशोक गर्जे, माजी आमदार केशवराव आंधळे, प्रवीणदादा घुगे, औरंगाबादचे नगरसेवक दत्ता खाडे यांच्यासह राज्यातील पंकजा मुंडे समर्थकांसह ओबीसी संघटनांचीही उपस्थिती होती। भगवानगडावर दसरा मेळावा कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते। मात्र आता भगवानगडावर दसरा मेळावा कसा साजरा होईल याबद्दल साशंकता व्यक्त होतीये। धर्मामध्ये जसं काशी विश्वेश्वर पवित्र स्थळ आहे तसंच ग्रामीण भागामधल्या 18 पगड जाती जमातीचे माणसं वंजारी समाज असेल, धरगर समाज असेल, माळी समाज असेल, टकारी समाज असेल किंवा 18 आलोते आणि 12 बलुत्यांचं खऱ्या अर्थाने काशी विश्वेश्वर आणि मक्का मदिना जर कोणता असेल तर ते फक्त भगवानगड आहे। भगवानगड आणि भगवानगडाला संत भगवान बाबापासूनच राजवैभव असलेली परंपरा आहे। संत भगवान बाबांनी यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री असताना भगवानगडावर आणून भगवानगडाच्या पायाची कुदाळ टाकली होती। मी आपल्याला सांगेल की राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। एकाच रथाचे 2 चाकं आहेत आणि जर या रथाचं एखादं चाक जर खराब झालं तर मला वाटतं दोन्ही सत्ता कोलमडून पडायला वेळ लागणार नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो जी भगवान बाबांनी गेल्या 50 वर्षापासूनची परंपरा चालू केलेली आहे ती नामदेव शास्त्री महाराजांनी खंडित करण्याचं पाप करू नये असं मी इथं स्पष्टपणे सांगतो। आणि पाप करणाऱ्याला आम्ही माफ करणार नाही हेही तितकंच खरं आहे। आता मला वाटतं कुरुक्षेत्र काय निर्माण करतात का काय कोणाच ठाऊक नामदेव शास्त्री तिथं भगवानगडाच्या पवित्र स्थळाला। तसं आता तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं रूप घेऊन तुम्ही सगळ्यांनी नामदेव शास्त्रीला समजून सांगायचंय आणि जर तसं नाही ऐकलं
तर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने जसं चक्र हातात घेतलं होतं सुदर्शन, तसं चक्र हातात घेऊन बकासुराचा वध सुद्धा करावा लागणार आहे. तुम्हाला पळू देणार नाहीत आम्ही. आणि सर्व बांधवांना मी असं सांगू इच्छितो, सगळ्यांनी भगवानगडावर जायचंय. शिस्तीमध्ये बाबांना विनंती करायची, कुठेही रक्ताचा एक थेंब ही न सांडता भगवानगडाचा दसरा मेळावा आपल्याला यशस्वी करायचा. बंधूंनो, खरंय का नाही? आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा मनातून जर काम केलं तर भगवान बाबाच्या पायथ्याला खरवंडीच्या चौकात येऊन नामदेव शास्त्रींनी जर नाही पाय धरले समाजाचे, तर तिथून पुढे बोला. आणि समाजापेक्षा कोणीच मोठं नाही हो. परिस्थिती अशी आहे बघा, आवाज असा असावा, महाराजाला विरोध करणारा कुणी मोठा झालाय असं माझं मत नाही. परंतु आवाज कमी करा. मी एकदा पुण्यतिथीच्या निमित्ताने होतो आणि महाराजाचा स्वभाव फक्त एक आहे, महाराज खरं काही बोलत नाही. साधू कोणाला म्हणावं, तुळशीवरी सोन्याचे गारवा दिलेले, ज्याच्या तुळशीवर सोनं आहे ती महाराज होऊ शकत नाही. हा आध्यात्मिक आहे. आणि कुणी वर्गणी मागावं की आता एखाद्याने सांगितलं 30 कोटी बाबाकडे आणि एक कुंड सोनं धरी, हे बाबा ऑटोमॅटिक सोन्याच्या मागे आहे. आपण गेल्या आठवड्याची भूमिकांनी सांगितली का सांगितली की आठवड्याला कंसाने सांगितलं होतं की माझी शपथ वाट, माझे सगळे कृष्ण आहेत का नाही. आठवड्यावर गेला कंसाला बोलतो नाही, की मला तुझी शपथ घेऊन सांगतो एक गाडीची मी एक निसते. तसं आपण भगवान बाबा शपथ घेऊन सांगतो, आपण गाडीची एक निसते. गाडीवर कोण बसायचं फक्त. या वंजारी समाज जमवलेले शेकडो तरुण आज 3 महिन्यापासून परेशान, गाव गाव चालले बिचारे. त्यांनी सर्व उभे केले ते उठा किंवा भगवानगड चला दसऱ्याच्या मेळाव्याला. आणि म्हणून मेळावा होणार आहे. तुम्ही आम्ही नेते आलो काय न आलो काय, पण भगवानगडावर मेळावा होणार म्हणजे होणार. आज नाही तो कमी नाही. अजून एक मी भाषणात काय सांगितलं की आपण खेड्यातले माणसं आणि खेड्यामध्ये वाट असते, वाट पायवाट, पण नकाशावर राहत नाही. माझा ऐका तुम्ही, ती वाट नकाशावर राहत नाही. पण जर एका शेतकऱ्यानं आढळलं तर मग त्याला पंचनाम्यात म्हणतात ही वाट वहिवाट होती का. आणि मग कोण म्हणते 7-12 नसलं तरी वहिवाट आहे. गेल्या 40 वर्षापासूनची वाट आहे, ती वाट तुझ्या बापाला देवच लागल. नामदेव महाराज शास्त्री 38 वर्षापासून माझ्या गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावर वाट पाहिली आणि वाट बंद करण्याचा अधिकार तुम्हाला पोहोचत नाही. ही वाट आमचा समाज घेणार म्हणजे घेणार. काही लोकांनी म्हणले. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.